सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ या व्हिडिओत आपण सिंपल पास्ट टेन्स याचे इंग्रजी वाक्य या ठिकाणी बनवणार आहोत. सिंपल पास्ट टेन्स या वाक्याचं स्ट्रक्चर खालीलप्रमाणे: सब्जेक्ट प्लस व्हर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस व्हर्ब टू म्हणजे क्रियापदाचं भूतकाळी रूप प्लस ऑब्जेक्ट. मी पाणी पिले. आय ड्रँक वॉटर. मी परीक्षेत उत्तीर्ण झालो. आय पास्ड इन एक्झामिनेशन. मी पुस्तके दिली. आय घेव बुक्स. बघा, या वाक्यात आय हा सब्जेक्ट आहे, घेव हे क्रियापदाचे भूतकाळी रूप आहे, त्यानंतर बुक्स हे कर्म आहे. आम्ही खो खो खेळलो. वी प्लेड खो खो. साधा भूतकाळ या वाक्यामध्ये आहे सिंपल पास्ट टेन्स. वी हा कर्ता आहे, त्यानंतर प्लेड हे क्रियापदाचे भूतकाळी रूप, खो खो हे कर्म आहे. आम्ही झाडाखाली बसलो. वी सॅट अंडर द ट्री हे सिंपल पास्ट टेन्स याचं एक वाक्य आहे. तो वेगाने धावला. ही रॅन फास्ट. या वाक्यात ही हा सब्जेक्ट आहे आणि रॅन हे रनचं भूतकाळी रूप आहे. ही रॅन फास्ट. तो वेगाने धावला. तो हळूहळू चालला. ही वॉक्ड स्लोली. ही सब्जेक्ट आहे. वॉक्ड हे वॉकचं भूतकाळी रूप आहे. तो मोठ्याने रडला. ही क्राईड लाऊडली. या वाक्यात ही हे सब्जेक्ट आहे. क्राईड हे क्रायचं भूतकाळी रूप आहे. ही क्राईड लाऊडली. तो मोठ्याने रडला. तिने द्राक्षे खाल्ली. शी एट ग्रेप्स. शी हे सब्जेक्ट आहे. एट हे ईटचं भूतकाळी रूप आणि त्यानंतर ग्रेप्स हे कर्म आहे. तिने चित्र काढले. शी ड्रीव पिक्चर. शी हे सब्जेक्ट आहे, त्यानंतर ड्रीव हे ड्रॉचं भूतकाळी रूप आहे आणि पिक्चर हे कर्म आहे. तिने गीत गायले. शी सॅंग अ सॉन्ग. तिने गीत गायले. शी सॅंग अ सॉन्ग. त्यांना पहिले बक्षीस मिळाले. दे गॉट फर्स्ट प्राइज. या वाक्यात दे हे सब्जेक्ट आहे. गॉट हे गेटचं दुसरं रूप म्हणजे भूतकाळी रूप आहे आणि फर्स्ट प्राइज हे कर्म आहे. दे गॉट फर्स्ट प्राइज. त्यांनी आज अभ्यास केला. दे स्टडीएड टुडे. याप्रमाणे त्यांनी आज अभ्यास केला हे वाक्य इंग्रजीत आपण बनवलं आहे. दे स्टडीएड टुडे. ते काल पोहोचले. दे रीच्ड येस्टरडे. ते काल पोहोचले. दे रीच्ड येस्टरडे. तू फळे विकली. यू सोल्ड फ्रूट्स. या वाक्यात यू हे सब्जेक्ट आहे. सोल्ड हे सेल या क्रियापदाचं भूतकाळी रूप आहे आणि फ्रूट्स हे ऑब्जेक्ट आहे. माझ्या भावाने पुस्तक वाचले. माय ब्रदर रीड बुक. या वाक्यात माय ब्रदर हे सब्जेक्ट आहे. रीड हे रीडचं भूतकाळी रूप रीड असतं, त्यानंतर बुक हे ऑब्जेक्ट आहे. मी कविता लिहिली. आय रोट पोयम. या ठिकाणी आय हे सब्जेक्ट आहे. रोट हे राईटचं भूतकाळी रूप दुसरं रूप आहे आणि ते पोयम हे ऑब्जेक्ट आहे. आय रोट पोयम. तो झाडामागे लपला. तो झाडामागे लपला. ही हिड बिहाइंड द ट्री. त्याने टेबलावर पुस्तक ठेवले. ही पुट बुक ऑन द टेबल. या वाक्यात ही हे सब्जेक्ट आहे. पुट हे पुटचं भूतकाळी रूप पुटच असतं, त्यानंतर बुक हे ऑब्जेक्ट आहे आणि ऑन द टेबल इतर शब्द आहेत. तुम्ही तुमचे हात धुतले. यू वॉश्ड युअर हँड्स. या वाक्यात यू हे सब्जेक्ट. वॉश्ड हे वॉशचं भूतकाळी रूप आहे. युअर हँड्स हे ऑब्जेक्ट आहे. आम्ही भेटवस्तू घेतल्या. वी टूक गिफ्ट्स. या वाक्यात वी हे सब्जेक्ट आहे. टूक हे टेकचं भूतकाळी रूप आहे आणि गिफ्ट्स हे ऑब्जेक्ट आहे. वी टूक गिफ्ट्स.
चिमणी आकाशात उडाली हे वाक्य आपल्याला इंग्रजीत बनवायचे. स्पॅरो फ्ल्यू इन द स्काय. अशा प्रकारे आपण या व्हिडिओत साधा भूतकाळ म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स याची काही वाक्य बनवली आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.